नाशिक स्टार न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। छावा जनक्रांती संघटनेला खूप मोठे यश प्राप्त झाले। नाशिक शिक्षण उपसंचालक भ्रष्टाचारी प्रवीण पाटील यांना अखेर पायउतार करण्यात आले। छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र राज्यातर्फे महसूल आयुक्त नाशिक येथे शिक्षण विभाग उपसंचालक प्रवीण पाटील विरोधी खुर्ची सोड आंदोलन करण्यात आले होते। नंतर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले होते। नाशिक येथे जन आंदोलनाची दखल मुंबई मंत्रालय येथे पण घेतली गेली। शिक्षण विभागाचे अप्पर सचिव, शिक्षण विभागाचे उपसचिव, शिक्षण विभागाचे अवर सचिव व शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी छावा जनक्रांती संघटना यांची तात्काळ कारवाई आणि दखल घेऊन 15 दिवसांमध्ये काम पूर्ण केले। छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र यांच्या आंदोलनामुळे नाशिक शिक्षण उपसंचालक आणि भ्रष्टाचारी प्रवीण पाटील यांना अखेर पायउतार करून सोडले। याबाबत अधिक माहिती छावा जनक्रांतीचे महासचिव अलका मोरे यांनी दिली आहे। छावा जनक्रांती संघटनेमार्फत यापूर्वी खुर्ची छोड आंदोलन नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे करण्यात आलं होतं व त्याचबरोबर माननीय जिल्हाधिकारी नाशिक मांढरे साहेब यांच्याद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदनही देण्यात आले होते। तर आज त्या खुर्ची छोड आंदोलनाला पूर्ण यश आलं आहे आणि त्याची परिमिती अशी झाली की आमची जी मुख्यत्वे मागणी होती छावा जनक्रांती संघटनेची, जो करप्टेड अधिकारी नाशिक उपसंचालक विभागामध्ये जो करप्टेड अधिकारी प्रवीण पाटील हा बसवण्यात आला होता, त्याची उचलबांगडी करण्यात यावी किंवा त्याला तिथून हटवण्यात यावं ही आमची मुख्यत्वे मागणी होती। आणि त्या संदर्भात आम्ही 14 सप्टेंबर 2020 रोजी जो 90 कोटीचा घोटाळा झालेला आहे त्याला अनुषंगूनही आम्ही वर्षाताईंना भेटलो आणि जे खुर्ची छोड आंदोलन झालं होतं त्याबाबतही आम्ही चर्चा केली व ह्या सगळ्याची परिमिती अशी झाली की सकारात्मकरित्या वर्षाताईंनी आम्ही त्यांना भेटल्यानंतर 14 ते 15 दिवसातच सकारात्मकरित्या आमच्या जो काही आमची आंदोलनामार्फत मागणी होती त्याला यश आलं आणि 1 ऑक्टोबर 2020 रोजी शासनाने तो आदेश निर्गमित करून नितीन उपासनी यांची तिथे प्रभारी म्हणून सध्या नियुक्ती केलेली आहे। तर ह्या आदेशाची पहिली प्रत आम्हाला प्राप्त झाली आहे। त्या अनुषंगाने आजची प्रेस मीट आम्ही बोलवली। आज छावा जनक्रांती संघटनेमार्फत जे आंदोलन छेडण्यात आले होते त्याला सकारात्मक यश मिळाले आणि छावा जनक्रांती संघटना सत्य प्रामाणिकपणे व काम करते। छावा जनक्रांती संघटना ही संघटना भारतीय घटना आणि भारतीय संविधानानुसार काम करते। नाशिक स्टार न्यूजसाठी भास्कर साळवे, नाशिक रोड।